नमस्कार मंडळी. गोव्याच्या प्लॅनची तर काही या जन्मात आपली शक्यता दिसना जायची. म्हणलं चला आपल्या माकणीला तर जाऊ. मग थेट आम्ही सास्तरून माकणीला निघालो. घेतली आमच्या वडिलाची गाडी. ही बघा 25 वर्ष जुनी स्प्लेंडर. हिचा तर नादच करायचं नाही. हिला घेतलं आणि नीट निघालो माकणीच्या रस्त्याने. एकदम निवांत मजा करत चहा वगैरे पिऊन निघालो. मस्त दुपारचा टाईम होता. म्हणलं धरणाला पाणी सोडले जावं. तर काही रस्त्यात नदी फिदी दिसली मोठी. हे बघा हे पाण्याचे धबधबे जरी म्हणलं तर चालतं याला. तर असलं बघत बघत आम्ही अशा छान अशा हायवेनं निघालो. हायवेनं डायरेक्ट आता जाणार आम्ही माकणीला आणि तिथे करणार फुल ऑन मजा. तर स्लो मोशन पण एखादा काढावा म्हणला तर काय घेतला काढून गाडीवर जाता जाता. मग आता रस्ता पण दाखवावा लागतं आहे पब्लिकला. आता छोटा ब्लॉग आहे म्हटल्यावर सगळा ऊन पिन पडल्याला सगळंच दाखवावं लागते. मग काय गेलो माकणीच्या रस्त्याने नीट एकदम वळणं फिरणं मारत 30च्या स्पीडनं फक्त, ते पण जास्त नाही कारण अतिघाई संकटात जाईल. मग त्याचबरोबर ऑफ रोडिंगचा पण आनंद घेतला आम्ही. फुल ऑफ रोडिंग करत 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 एकदम मस्तपैकी पुढे असं आजूबाजूला सगळं एकदम भारी घनदाट जंगल, चिखलाचा रस्ता, पाऊस आलेला आणि त्याच्यात असं बसलेल्या समोर बकऱ्या वगैरे बघत बघत त्याचा सगळा आनंद घेत, निसर्गाचा आनंद घेत निसर्गरम्य वातावरणात आम्ही फिरत होतो. मग काय पुढून ते धरण बघून आले लोक पण भेटले आम्हाला. चला म्हणलं अजून आनंद झाला की लोक पण आहेत, चला जाऊ धरणावर, आता मजा येते. निघालो धरणाच्या दिशेने. हे बघा पूर्ण झाडी वगैरे आहे सगळी आणि या रस्त्यानं आले की डायरेक्ट धरणाच्या वर जाते. त्यामुळे ह्या रस्त्याचा जास्तीत जास्त वापर करा. छोटे मोठे रस्ते असले तरी स्प्लेंडर आहे आपली, थार घातल्यासारखं घालायचं आणि निघायचं पुढे. आणि हा रस्ता पुढे आता डायरेक्ट डॅमला जात आहे. यानंतर हा डॅमचं दृश्य तुम्ही पाहू शकता. हे निम्न तेरणा प्रकल्प म्हणून झालेला डॅम आहे. या नदीचा उगम तेर येथून झालेला आहे. या नदीचे नाव तेरणा असे आहे. तर तुम्ही पाहू शकता की इथे खूप साऱ्या चिमण्या खेळत आहेत आणि हे नयनरम्य करणारं दृश्य तुम्ही पाहू शकता. त्यानंतर डायरेक्ट धरणाच्या समोरून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की कशा रीतीने पाणी जात आहे. दरवाजे उघडलेले आहेत आणि पाणी आता सास्तूर मार्गे डायरेक्ट तिकडं शहाजानी औराद वगैरे जात आहे. आणि पाण्याचा स्तर उंचावल्याने हे पाणी पूर्ण वरून ओव्हरलोड होत आहे. दरवाजाच्या वरून हे पाणी पडत आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आम्हाला वरून पाहिल्यानंतर दिसले की खाली एक साप माशाच्या जाळ्यामध्ये अडकला आहे. तर आम्हाला आम्ही काय सर्पमित्र नाही, तर आम्ही सर्पमित्र अभिजित गायकवाड सर यांना फोन केला. त्यांना विचारले की असा असा साप दिसला आहे सर, कोणता साप आहे. त्यांनी म्हणले की कवड्या जातीचा बिनविषारी साप आहे, तुम्ही त्याला जाळ्याच्या बाहेर काढा. आम्ही त्याला जाळ्याच्या बाहेर काढलं पण त्याची परिस्थिती काय ठीक नव्हती. तर आम्ही त्याला थोडंसं पाणी पाजवलं पण तो काय रिस्पॉन्स देत नव्हता. त्यानंतर एक 5-10 मिनटानंतर त्याला आम्ही पाण्यात सोडल्यानंतर तो पाणी प्यायला सुरुवात केला आणि त्याने थोडीफार हालचाल करायला सुरुवात केली. आता तुम्ही पाहू शकता की तो हालचाल करत आहे थोडी थोडी. हे बघा हालचाल चालू आहे त्याची. पण थोड्याच वेळानंतर तो मरण पावला. आम्हाला खूप वाईट वाटलं पण काय करणार, शेवटी ईश्वराची इच्छा. आणि चांगलं काम हे वाटलं की आम्ही त्याला शेवटी जाळ्यातून काढून पाणी पाजवण्याचं काम केलं. हे इतकं मनाला समाधान देणारं काम होतं. तर आजचा ब्लॉग इथेच संपला. धन्यवाद मित्रांनो.